तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी डायरेक्ट शेतातनं व्हिडिओ चालू केला आहे. तुम्ही माझा गेल्या टायमिंगचा व्हिडिओ बघितला असाल, पेरणीचा व्हिडिओ. तर तेव्हा आम्ही पेरणी केल्याने उकळून ठेवला. आता बाकीचे वाफे आहेत ना, हे वाले हे तिकडे खाली पेरलेला होतो. इकडे बघा जास्त ग्रीन आहे ना तिकडे, आणि हे आम्ही उकळून ठेवलं होतं. आणि इकडे आता बघा रान नंबर उजून आला आहे. आणि आता सेकंड प्रोसेस करायची म्हणजे बेरणी करायचे. आम्ही याला बेर बोलतो, तर ते आता करायचं आहे. आणि हा बघा आमचा ट्रॅक्टर नवीन कोरा स्टार्टिंग करायचे. आता तिकडे पण काही जण उकळतात, बेरतात काहीतरी. हे बघा यांचं काम चाललंय. इकडे कोंडे इथं आहेत ना, दाखवते. कोंड्यांचं काम चाललंय, कोंडे तोडून ठेवले आहेत. इकडे आता पूजा चालली आहे. भरपूर काय काय सांगताय. पाच एक थोडे असे फेक एक आणि पाच पाच ठेव, मग ह्या इथं उचलून ठेव. अरे गप्पी मम्मी मेली. आणि इकडे आम्ही बघा हे उकळून ठेवलं होतं ना, किती रान आलाय बघा. आणि ही बेरणी त्याच्यासाठीच करतो की हे रान आहे ना ते उलटा करूसाठी, म्हणजे हे जावसाठी काय म्हणतात की त्याला, गाडूसाठी, रान गाडूसाठी. आम्हाला खरं तर हे सगळं याच्याविषयी जास्त नॉलेज नाही आहे, कारण की आम्ही पहिल्यांदा जेव्हा बाबा असायचं ना तेव्हा आम्ही शेती करायचो, तेव्हा आमचे बैल वगैरे होते. आणि आता आम्ही गावाला शिफ्ट झालो ना, त्यापासून मग आता याच वर्षी करायला लागलो आहे. हे ट्रॅक्टर वगैरे घेतला, आता कंटिन्यू करू. तर असं काय आहे. तेव्हा नाना पण येतं. तर हे नाना आता दाखवायला लागलं आहे की ट्रॅक्टर हे कसं करायचं ते, तसं त्यांना सांगितलं आहे. पण यांचं पण आहे ना ट्रॅक्टर, ते खाली आहे तिकडं. तर मग ते दाखवते त्याचा काय करायचं. कारण की हे जर फाळ्यात ना ते उलटा लावायचं आणि सरळ लावायचं असं काहीतरी आहे ते. तर ते आता बघतायत काय करायचं. आणि मम्मीच्या काय काय चाललंय आता, काय करू तर कोण येतात कोंडे कट केलं की नाही नाजूक केलेलं, मग झालं ना उकळून. पण माणसं कोण भेटली नाही तू. क्वार्टर पिन सांभाळून ठेवायचे. क्वार्टर पिन असतात ना, ते काढते वेळी सांभाळून ठेवायचे. ते भेटत नाही. झाला झाला. जसं गाडी आपण करतो ना तसं करायचं, चालू करायचं. ही रेस तुझी बघायची जास्त आहे. ते ब्रेक बिग भाऊ बघ आद्या एकदा चालू इथंच असताना एकदा चेक कर फक्त. तुझा हा पुढे जाऊन आला की तुझ्या हिशोबावर मला ना का तसं. तर मी लागलो ना तुला झालंय नांगरून बघा बेर करू. अजून 2-3 वेळा तास आठवत. इथं आम्ही पहिल्यांदा मम्मीने भाज्या वगैरे केल्या नव्हत्या, त्यामुळं हे उंच उंच मध्येच उंच आणि मध्येच हे बघायचं असं मध्येच खाली असं घालायचं. आता इथं सगळं लावून टाकायचं, शेती करून टाकायचं.
जमताय. तर मम्मी आता मस्तपैकी बघा बांध लिपताय. बांध का लिपत? अरे 5-6 वर्षा बंद आहे ना, तर सगळं बांध नाही राहिलं. ती आता सुकी माती आहे म्हणून जरा घालतो. उद्या पावसात नाही ही माती राहणार आहे. बांध लिपताय मम्मी. किती बघा मस्त उखंदा या. मस्त उकाळलाय. रान बघा गेला सगळा माती खाली. म्हणजे शाळा चालू झाली पोरांची. त्याच तोंड दाखवू जरा आहे. शाळेतल्या पोरांचा ड्रेस पण बदलला. आम्ही होतो तेव्हा असं नव्हतं. किती बारीक बारीक टिल्लू टिल्लू आहेत. पोरा शाळेत चालली. आमचं एक झाले आता मळी उकळून बेर करून आम्ही आता आलोय खालच्या साईडला. इकडे बघा ही डाळ केवढी मोठी झाली आहे ती. का आला ही खत मम्मी आणल्यानंतर हे. तर मम्मी आता नको म्हणतात पेरूचा. हा बघा इकडे उमराट सुटला. अयो पाय गेलो माझं. बघा पाणी येतं इकडं. भरपूर मोठी झाली डाळ. मस्त झाले डाळ. मळ्यात ना पाणी झालंय काय उमराट सुटली. आणि ही काय करता मम्मी? हाय की नाही आहे घरटा? तुम्ही मला दाखवलं तर ना मी ते घरटा अंडी होती ती. तर गेल्या ती मम्मी बोलताय नाही आहे ह्याच्यात. म्हणजे बरं झालं आपण तसंच ठेवली होती अंडी. पोरा नेला ना ती. मस्त झाले डाळ. इथे जरा बारकी आहे मम्मी, जास्त मोठी नाही इकडं. त्या साईडला तिकडं बघा जास्त ग्रीन वाटतं त्या कोपऱ्यावर. हा आणि इकडे जरा पिवळी वाटत आहे आणि इकडं पिवळी झाली आहे पूर्ण. काय हा मम्मी म्हणता जास्त भाजावळ झाली ना तिकडं, त्यामुळे मस्त झालं तिकडं. हा बघा कसला काढ आहे. असा दुसऱ्या मळीत नसतं ना अशी वाट लागता तर हालत असता. पण हे छोटं आहे म्हणून काय एवढं टेन्शन नाही. पाऊस पण आला. दोन माळा झाल्यात आमच्या इकडं नाही. आणि भाजी लावली वाटतं म्हणून ही साड्या वगैरे लावून ठेवलेल्या आहेत. आणि पक्षी कोण नाही कोण ना खाऊसाठी. वा मस्त झालं भाजी. पाल्याची मुळ्याची मोठी पण झाल्या मस्तपैकी. आणि इकडे हे वाल यल लावलेलं कसलं कसलं टाकळं पण लावलेलं आहे. मस्त. यांची भाजी बघा केवढी झाली आहे. ती तेवढी झाली आहे. मोठी झाली आहे. बाबा इथं कोणाचा नांगर आहे. तो नांगर कोणाचा कोणाच? ह्या बघा ह्या आहे खोरा. आमच्या त्याच खोरा बोलतो. लहानल्यानंतर तिथं माती आहे ना पूर्ण. तिथे वरती ढिगारा होतो ना तो आधी ह्या करूसाठी ते लेवल करूसाठी. मम्मीच्या तिकडं आहे ना हातात खोरा. ऊन बघा लगेच पडला. आणि ह्या एक कुदळा. आम्ही याला कुदळा बोलतो. तर ह्या कोण खणूसाठी लागतात. तर येल कोण आपलं की ह्या काय आहे गे मग कसली भाजी? ही भाजी ना दोडकाचं यल आहे. आणि असं ह्या एक सगळं खणूसाठी ह्या लागतात कुदळा. कोण खणूसाठी हे बघा असं राहतं ना ते लास्टला मध्येच असं कोपऱ्यावर त्या खणूसाठी. हे दक्षिणाचं इकडे हे बैल आहे तिकडे हे चरायला आलेत. आणि तिकडे बघा ते कोणते तरी बैल तिकडे चाललेत.
नमशांचेच वाटतंय घरी चाललेत आणि यांचं पाड आहेत. मस्त करतात हिरव्यागार रान पण मस्त आहे एकदम बघा. बैल होता ना तुमचा, बैल होता ना. हा तरीच म्हटलो एका दोन्ही पण पाडात मस्त पैकी. हा सेम सेम अगदी. आमच्याकडे ना लावणीत ना बायकांचे ड्रेस कोड असतात. दाखवतो कुठे ड्रेस कोड असतात का. हे बघा इकडं ना मम्मी आहे आणि काकू पण आहे. बघा साडी नेसायची आणि त्याच्यावरती हा असा घालायचा, कपडा लावायचं वरती. ते घरटं, या घरट्यामध्ये त्या दिवशी मी दाखवलं ना अंडी होती ते. हे बघा तेच आहे, कसं बांधतात ना मस्त अगदी मऊ मऊ. वरच्या मळ्याच्या बेरून झाला सगळा सुका होता. इकडं बघा खाली खालच्या मळे सगळा पाणी आहे. ह्या सगळा तर चिखलच होणार आहे. तिकडं खाली बघा तळाच असेल सगळा पाणी जाऊन. एका इरडीत सकाळपासून हे एवढ्या सगळ्या बघा मळ्या झाल्यात आमच्या पेर करून. ह्या पण झाल्या, सगळा झाला. या दाढीचं वापरत एकच इरड लागली फक्त, पटापट झाला पण. तर आता आम्ही चाललोय घरी. तर आता हे मस्त ट्रॅक्टर आता बांधून ठेवूचं आहे. आणि तशी नाही आहे ते बघा, येल काढला इंडियन जुगाड टेक्नॉलॉजी या. आणि मम्मी तिकडं बांधता असताय. बघा किती रान आहे त्यात बांधावर पण. तर आताच नाही काढलं तर अजून जास्तच होईल. तर अशा प्रकारे आमची बेरणी करून झाली आहे आणि आता आम्ही चाललो घरी. तर आपण हा व्हिडिओ इथेच संपूया. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.